नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सध्या विविध मुद्द्यांवरनं राजकारण तापलेलं पाहायला मिळतंय। राज्यामध्ये हिंदी सक्ती, शेतकरी कर्जमाफी ते लाडकी बहीण योजना अशा अनेक मुद्द्यांवरनं विरोधक सध्या महायुती सरकारला कोंडीमध्ये पकडण्याचा प्रयत्न करत आहेत। आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राजकारणाला मोठा वेग आलाय। यातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना मोठा दिलासा देणारी बातमी दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवरती पोस्ट करत याबाबत माहिती दिली। देवेंद्र फडणवीस आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की वीज ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्या वर्षी 10% आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत 5 वर्षात 26% वीज दर हे कमी होणार आहेत। महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगानं हा निकाल महावितरणाच्या याचिकेवरती दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। पूर्वीचा काळ पाहिला तर 10% वीज दर वाढीच्या याचिका सादर व्हायच्या, परंतु राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणनं वीज दर कमी करण्याची याचिका केली आहे। त्यावरच हा आदेश MSRCनं दिलाय। या आदेशाचा लाभ घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तीनही वर्गवारींना होणार आहे। राज्यामध्ये 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्यांचं प्रमाण हे 70% आहे। त्याच्यासाठी 10% इतके सर्वाधिक दर कमी होतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। दरम्यान आमच्या बळीराजाला दिवसा आणि खात्रीचा वीज पुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। सोबतच आगामी काळामध्ये वीज खरेदी करारांमध्ये हरित ऊर्जेवरती मोठ्या प्रमाणामध्ये भर दिले गेल्यामुळे वीज खरेदी खर्चामध्ये बचत होतीये। त्यामुळे हा दर कमी करण्याचा प्रस्ताव महावितरणनी मांडलेला आहे। ही बातमी राज्यातील जनतेला देताना मला फार आनंद होतोय, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या X मधल्या पोस्टवरती सांगितलेलं आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं वीज ग्राहकांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमीच म्हणावी लागेल। तर मग यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।